इथे आता तुम्ही पाहतच आहे, हा सोनेगाव तलाव आहे. हा जवळपास 30 वर्षापासून याचं आंदोलन सुरू होतं आणि याचा विकास करायचा होता. तर आमच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमच्या माननीय नितीनजी गडकरी यांनी या विकासाची गंगा या तलावाच्या तिथे आणलेली आहे. पहा किती स्वच्छ सुंदर बगीचा इथे तयार केलेला आहे आणि मंदिर आहे, त्या मंदिराचं सुद्धा डेव्हलपमेंट त्यांनी केलेलं आहे. युवकांना रोजगारासाठी आम्ही पहिलेपासून तर काम करतच आलो, पण आता अजून त्यांचं जे रोजगाराचं साधन है ते उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. तसंच और हमारा जो प्रभाग का विकास करना है वो विकास की गंगा जैसे नागपुर शहर में लाई वैसे हम प्रभाग में लाना चाहते हैं और हमारा विकास की गंगा हम प्रभाग में पूरे लोगों तक पहुंचाना चाहते हैं। सो गाइस देख सकते हैं, मैं नागपुर का निशांत आज हमारे चैनल पर प्रभाग नंबर 36 के उम्मीदवार मायाताई हाड़े जी के साथ में, और मैं अभी जो है सोनेगांव लेक में यहाँ पर जो बैठा हूँ और मैम से हम लोग यहाँ पर उनका जो है परिचय यहाँ पर जानेंगे। तो मैम बताइए आपके बारे में और आपके इस प्रभाग के बारे में। मी माया अरविंद हाडे, प्रभाग क्रमांक 36B मधून मला उमेदवारी मिळालेली आहे। भारतीय जनता पार्टीचं कार्य मी 38 वर्षापासून करते आहे। जवळपास 15 वर्ष मी कोराडी कॉलनीमध्ये कामठी तालुका विविध पदांवर कार्य केलेलं आहे। जिथे संघटन नव्हतं तिथे संघटन उभं केलेलं आहे आणि घरोघरी जाऊन आम्ही बीजेपीचा मोठा ग्रुप तयार केला होता तिथे। आणि त्याच्यानंतर नागपूरला राहायला आल्यानंतर सोनेगाव तलावाच्या काठावर आम्ही राहायला आल्यानंतर तिथे आम्ही पुन्हा संघटनात्मक कार्य सुरू केलं। बीजेपीची विविध पदं माझ्याकडे आली आणि त्या पदांच्या नुसार जसं भारतीय जनता पार्टीने मला पहिल्यांदा दक्षिण पश्चिमची महिला आघाडीची अध्यक्ष नेमली, त्या अध्यक्षाच्या हिशोबाने मी प्रत्येक त्यावेळेस वार्ड्स होते, वार्ड्समध्ये भरपूर कामं केलेली आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक महिलेला जोडलेलं आहे। तसंच नागपूर शहर महामंत्री महिला आघाडीची पण राहिलेली आहे। 4 वर्ष जवळपास महिला आघाडी महामंत्री होती नागपूर शहराची आणि त्यावेळेस सुद्धा मोठं संघटन उभं केलं। 2014 मध्ये जेव्हा नागपूर शहराचे आणि लोकसभेचे इलेक्शन झाले त्यावेळेस आपले माननीय नितीनजी गडकरी यांना पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली। त्यावेळेस खासदारसाठी आम्ही भरपूर कामं केलेले। त्याच्यानंतर विधानसभा ऑक्टोबरमध्ये झाली, त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीसांसाठी सुद्धा आम्ही भरपूर कामं केलेले। नंतर त्यांचं हे सगळं विजन जे होतं नागपूर शहरासाठी त्याच्यात हा सोनेगाव तलावाचा सुद्धा एक भाग होता, कारण 18 कोटी मंजूर केलेले होते त्यांनी, पण ते 18 कोटी खूप दिवसपर्यंत आलेच नव्हते। जेव्हा ते खासदार झाले नागपूर शहराचे नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस आमदार झाले त्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले, त्यांनी 18 कोटी मंजूर केले। तर आज हा सोनेगाव तलावाचा जो विकास तुम्हाला दिसतोय ते 18 कोटी इथे अजून डेव्हलपमेंट सुरूच आहे। हा जो भाग दिसतोय परिसर नागपूर आपलं सोनेगाव तलावाचा, तसाच त्या साईडला सुद्धा पुन्हा एक बगीचा मोठा निर्माण करणार आहेत ते, त्याचं काम सुरू आहे। आणि नागपूर शहरात जे कामं झाले नव्हते कधी, रस्ते, वीज, पाणी हे तर आहेच, पण मेट्रोचं मोठं एक कार्य त्यांनी चांगलं केलेलं आहे, कारण सगळ्या महिला पुरुष जे काय असेल नागपूर शहरातली जनता त्या मेट्रोसाठी खूप खुश होती। नंतर रोड जे आहेत नागपूर शहराचे, एखादा व्यक्ती फॉरेनला राहत असतो आणि तो जर 10 वर्षांनी नागपुरात येतो तर तो बघतो की बा नागपूर शहर पूर्ण बदललेलं आहे, त्याला वेगळंच दिसतं ते, म्हणजे किती सुंदर नागपूर शहर झालेलं आहे। असं रस्ते, मेट्रो, बगीचे, गार्डन्स, नंतर मोठे मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नंतर आता जसं सुरेश भट सभागृह आहे तसंच आपल्या इथे मोखारे कॉलेजच्या समोर एक मोठं ऑडिटोरियम होणार आहे आणि त्या ऑडिटोरियमचं काम लवकरच आपले नितीनजी गडकरी सुरू करणार आहे। तर ते एक आहे। पुन्हा आम्ही आता या साईडला स्विमिंग टँक नाही आहे, लहान मुलांना आम्हाला तिकडे घेऊन जावं लागतं, कुठे NITला, कुठे अजून कुठे, तर त्यासाठी आम्ही इकडे स्विमिंग टँकची सुद्धा मागणी केलेली आहे आणि नागपूर शहरात तो आमच्या भागामध्ये म्हणजे आमचं हे त्रिमूर्ती नगर मंडळ आहे त्या मंडळात तो स्विमिंग टँकसुद्धा येईल। समोर लंडन स्ट्रीटचं म्हणजे आता ऑरेंज सिटी स्ट्रीट जे नाव आता त्यांनी बदललेलं आहे ते काम आता इथे सुरू करणार आहे। ते एक मोठं विजन गडकरी साहेबांचं आहे आणि भरपूर सुधारणा, भरपूर कामं भरपूर झालेले आहेत। त्यांचंच विजन घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला दिलेली उमेदवारी आम्ही नियोजनबद्धरित्या कार्य करून पार पाडू। जसं
नगरसेवकाचं जे कार्य आहे, रस्ते, वीज, पाणी याच्या व्यतिरिक्त नागरिकांच्या बारीक बारीक समस्या असतात. त्या छोट्या छोट्या समस्यांसाठी नागरिक नाराज होतात. ते नाराज होऊ नये याकरता सुद्धा आम्ही काम करणार आहे. तसंच मुलांना, युवकांना रोजगारासाठी आम्ही पहिलेपासून तर काम करतच आलो, पण आता अजून त्यांचं जे रोजगाराचं साधन आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करणार आहोत. तसंच लखपती दीदी नावाची एक माननीय नरेंद्रजी मोदींनी एक योजना काढलेली आहे. ही योजना आता आम्ही इकडे महिलांसाठी लागू करणार आहे. कारण लाडकी बहीण हे ते सगळ्या योजना आतापर्यंत दिलेल्या आहेत, पण ती लखपती दीदी जी योजना आहे ती खूप चांगली योजना आहे आणि ती महिलांना आम्ही देणार आहोत. तर ह्या सर्व उपक्रमामध्ये आम्ही कार्य करणार आहे, उपक्रम पूर्ण सुरू करणार आहोत. आणि जे राहिलेले कामं आहेत अजून नागरिकांचे, गटर लाईन आहे, अजून काही स्वच्छता आहे, काही आहे, हे सर्व काम आम्ही आवर्जून करणार आहोत. तो मायाताई जी, मैं आपसे पूछना चाहूँगा कि अगर आपको जो है चांस मिलता है और अगर चुनकर आते हैं तो आपका आगे का जो प्लानिंग और विजन क्या है, इसके बारे में कुछ बताइए. बघा, माझे 38 वर्ष कामाचे गेले. जी. पूर्ण कार्य बीजेपीचं करत गेली, संघटनात्मक कार्य करत गेली. त्याच्यात जे जे कार्य मी आधी केलेले आहेत, लोकांच्या अगदी जमीन लेव्हलवर तळागाळापर्यंत मी पोहोचलेली आहे. त्यांच्या सगळ्या जेवढ्या शासकीय योजना आहेत त्या सगळ्यांचा लाभ मी त्या महिलांना आणि पुरुषांना दिलेला आहे. आणि आता पुढे जसं मला उमेदवारी मिळाली, माझ्यासोबत आमचे 3 सहयोगी उमेदवार आहेत. जसं अमोलजी श्यामकोळे अ वर्गातून आहे, ब वर्गातून मी स्वतः माया अरविंद हडे आहे, नंतर क वर्गातून शिवानीताई दाणी आहे आणि ड वर्गातून ईश्वरजी ढेंगळे आहे. हे 4ही उमेदवार जर जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि उत्स्फूर्त त्यांचा प्रतिसाद तर आम्हाला मिळतोच आहे. आता आम्ही जसं जसं पदयात्रा करत गेलो तसा तसा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कारण जिथे जिथे गेलो तिथे तिथे त्यांनी समस्या तर सांगितल्याच, कारण आधी जे नगरसेवक होते त्यांनी पण कामं चांगलीच केलेली आहेत. पूर्ण कामं विकासाची जवळपास अर्धी झाली. आतापर्यंत जे 4 वर्ष जे गेलेत ते प्रशासन होतं, प्रशासनाच्या काळामध्ये कामं झाली नाही किंवा झाली पण ते थोडके झाले. आता ह्याच्या पुढे जे प्रशासन हटेल, आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या नगरसेवकांच्या रूपामध्ये जनतेसमोर जाऊ आणि जनतेच्या ज्या मागण्या आहेत किंवा समस्या आहे किंवा ज्यांना ते प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही पूर्णपणे नियोजनबद्ध प्रश्न त्यांचे सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि जसं जनतेने सांगितलं की बा इथे गार्डनची जागा होती ती अजून डिस्प्यूटमध्ये आहे वगैरे, तर हे अशा प्रकारचं पुष्कळ आम्ही समस्या आत्तापर्यंत ऐकून घेतल्यात पदयात्रेमध्ये. त्या समस्या आम्ही लिहून ठेवलेल्या आहे, त्याचे फोटो काढून ठेवलेले आहे. कचरा दिसला कचऱ्याचे फोटो काढले, काही अजून पडीत जमीन म्हणजे प्लॉट आहे तिथे झाडं झुडपं वाढलेले आहेत त्याचे पण फोटो काढून ठेवले. हे सर्व करत करत आम्ही आजपर्यंत पदयात्रा केली. त्याच्यात जे आम्हाला प्रश्न जनतेने सांगितले त्या प्रश्नांचं पहिल्यांदा आम्ही निराकरण करणार आहोत. आणि ते प्रश्न सोडवून झाल्यानंतर बाकी जो विकास आहे, मग आदरणीय आमचे देवेंद्रजी फडणवीस असो, आदरणीय आमचे नितीनजी गडकरी असो किंवा आदरणीय आमचे चंद्रशेखर बावनकुळे जे असो, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण कामं जनतेचे पूर्ण करणार आहोत. आणि महानगरपालिकेचा जो निधी आहे तो खिचून आणू, देवेंद्रजींचा जो निधी आहे मुख्यमंत्र्याचा तो पण खिचून आणू. मोठे कामं असतील, रस्ता जसा आता हा आमच्या घरासमोर जो रस्ता झालेला आहे तो 9 कोटीचा रस्ता होता. तो रस्ता मंजूर करण्याच्या मागे मी होती. माझ्याच लेटर पॅडवर, तेव्हा मी शहराची महामंत्री होती नागपूर शहराची, त्यावेळेस मी त्या माझ्या लेटर पॅडवर निवेदनं दिले. ते निवेदनं मंजूर झाले. त्यात आमचे एक आदरणीय हडप सर म्हणून आहेत, त्यांनी हडप सरांनी सांगितलं की मायाताई तुम्ही डांबरी रोड मागितला होता, आम्ही तो सिमेंटचा करून दिला. त्याच्यानंतर HB इस्टेटमधले रस्ते 7 कोटीचे मंजूर करून आणले. त्याच्यानंतर आतले इंटरनल काही रोड मंजूर करून आणले. बगीचे जे होते ते पण, जे पडीत होती जागा ती पण आता आम्ही मंजूर करून घेतली आहे. आमचे इंजिनियर जे NMCचे आहेत संदीपजी लोखंडे, त्याच्या माध्यमातून ते सर्व गार्डनचा विकास केला. आणि राहिलेले जे जागा आहे, आता गार्डनच्या जागा अजून भरपूर आहे आम्हाला माहिती आहे, त्या आम्ही डेव्हलप करू. मुलांना खेळण्याचे जे हे आहेत इन्स्ट्रुमेंट्स ते बसवून घेऊ. नंतर बाकी जो कचरा संकलन करण्याचा जो आहे तो पण आम्ही सगळं करू. नंतर गडर लाईन जी आहे ती आता 752 कोटीची गडर लाईन मंजूर केलेली आहे. तर ती मंजूर झालेली गडर लाईन मार्गी लावण्याचं काम
विकासाचं लवकर करू, कारण त्या गटर लाईनमुळे लोकांना खूप त्रास होतोय. रोजचे मला फोन येतात की इथे लाईन चोकअप झाली, तिथे लाईन चोकअप झाली, तर ती आम्ही पूर्ण करण्याचा पुढे प्रयत्न करू. तो माया ताई जी, मैं आपसे एक क्वेश्चन पूछना चाहता हूँ कि जैसे कि आप अभी जो है लोगों के पास गए हो, उनसे मिले हो, तो आपके जो पार्टी का जो मेन विज़न क्या है, इसके बारे में थोड़ा बताइए। हमारा मेन विजन नागपुर शहर का तो विकास पूरा हो गया, हमारे माननीय नितिन जी गडकरी और देवेंद्र जी फडणवीस ने किया है। जी, और हमारा जो प्रभाग का विकास करना है, वो विकास की गंगा जैसे नागपुर शहर में लाई, वैसे हम प्रभाग में लाना चाहते हैं। और हमारा विकास की गंगा हम प्रभाग में पुरे लोगों तक पहुंचाना चाहते हैं। हे इथे आता तुम्ही पाहतच आहे, हा सोनेगाव तलाव आहे, हा जवळपास 30 वर्षापासून याचं आंदोलन सुरू होतं आणि याचा विकास करायचा होता। तर आमच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमच्या माननीय नितीनजी गडकरी यांनी या विकासाची गंगा या तलावाच्या तिथे आणलेली आहे। पहा किती स्वच्छ सुंदर बगीचा इथे तयार केलेला आहे आणि मंदिर आहे, त्या मंदिराचं सुद्धा डेव्हलपमेंट त्यांनी केलेलं आहे। आणि इथे रोज संध्याकाळी आणि सकाळी खूप जवळपास नागरिकांची गर्दी राहते, कोणी योगा करतं, कोणी फिरतं, कोणी मॉर्निंग वॉक करतं आणि हा सर्व स्वच्छ परिसर जो दिसतो आहे, हा विकासाची गंगा ज्यांनी आणली त्यांच्यासोबत आम्ही आज काम करणार आहोत आणि ते तसंच काम आम्हाला पुढे करायचं आहे। जनतेच्या सगळ्या समस्या सोडवायच्या आहे आणि जनतेला आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध राहणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या येत्या 15 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। सर्व नागरिकांनी आवर्जून सकाळी आपलं मतदान करून घ्यावं। आम्ही जे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे, आमचा अ गटातला अमोल शामकुळे, ब गटात मी माया अरविंद हाळे, क गटामध्ये शिवानीताई दाणी, नंतर ड गटामध्ये ईश्वरजी ढेंगळे, या सर्वांना 4ही उमेदवारांना प्रथम 2 मशीन्स राहतील आहे, त्याच्यावर वेगवेगळे अ आणि ब असे 2 गट पहिल्या मशीनवर राहील, क आणि ड दुसऱ्या मशीनवर राहील। तर नागरिकांना मी विनंती करते की सगळ्यांनी पहिल्यांदा कमळाचे बटन दाबून आम्हाला 4ही उमेदवारांना मताधिक्याने निवडून द्यावं, अशी माझी नागरिकांना विनंती आहे। तशीच आमची भारतीय जनता पार्टीची प्रभाग 36ची रॅली ही 13 तारखेला आहे। नागरिकांना आवाहन करते की आपण सर्वात जास्तीत जास्त संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे, आम्हाला शुभेच्छा द्याव्या, की जेणेकरून आम्ही जनतेची कामं करू शकू। धन्यवाद।